गेले अनेक वर्ष तुम्ही नृत्य करताय, प्रचार प्रसार मी सुरुवातीपासूनच म्हणते करताय. आणि तेव्हाच आज तुम्ही सोनिया परसुरे आहात आणि तुम्ही आज इथे बसलेला आहात. पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक जण आहेत की एक क्लास किंवा एक थोडंफार काहीतरी नृत्य शिकलं आणि आता स्वतःला कोरिओग्राफर किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणून घोषित केलं जातं. आणि आज सोशल मीडियावरती बाबा एक रील आपलं व्हायरल झाल्यामुळे लोक त्या गोष्टीकडे जास्त वळताना दिसत आहेत का? किंवा जे काही आता तंत्रज्ञानाचा ह्यामध्ये वाढता प्रभाव आहे, काय वाटतं तुम्हाला? मी खरं सांगू का, ह्याचे अनेक तसे अँगल्स आहेत. म्हणजे हम्म, मला हम्म, आधी तर माझी सुरुवात अशी झाली की मला हे काही कळत नाही. असं जेव्हा मी म्हटलं की मला काही कळत नाही, तेव्हा अशी मी उदाहरणं डोळ्यासमोर आणते की पंडित भीमसेन जोशी, जेव्हा त्यांना रेडिओवर 5 मिनिटच तुम्हाला गायचंय, हम्म, त्यांच्यासाठी केवढा बदल असेल तो, हम्म. की 5 मिनिटात 5 मिनिटात तर मला म्हणजे माझा म्हणजे मूड कसा लागणार मग 5 मिनिटं. पण तो बदल त्यांनी स्वतः. स्वीकारला, हम्म, की त्यांना लक्षात आलं की हे जग असं बदलतंय, मला बदललं पाहिजे बरोबर. आणि मला माझं सोडायचं नाहीये. हम्म, पण ह्या बदलाबरोबर पण मला जायचंय. मिस्टर अमिताभ बच्चन, त्यांच्या इतकं अपडेटेड कोणी नसेल. खरंय. त्यांनी जर असं म्हटलं असतं की नाही मला हे नाही बाबा चालणार, तर ते काय, तुम्ही काळाच्या मागे जाल. सो काळाबरोबर तुम्हाला जाण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे हे मला कुठेतरी कळलं. पहिली गोष्ट माझ्या बाजूनी त्याचा विचार केला तर. त्याचबरोबर अनेक वेळेला चिडचिड, संताप ह्याच्यातनं पण मी गेले की हे काय आहे, म्हणजे हे कुठून आलं हे, असं की हे का आवडतंय लोकांना असं. पण नीट विचार केला की असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला त्याचा त्याचा प्रेक्षक असतो. बरोबर आहे. त्याला तुम्ही काही नाही करू शकत. म्हणजे जसं आंबा आपण आवडतो आणि ती आपण वाटेत चणिया-मणिया बोरं पण आवडतातच की. बरोबर. सो ती कंपॅरिझन तुम्ही नाही करू शकत. कोणाला ती चणिया जुनीच, खारवलेलीच म्हणजे आवडतात किंवा काहींना आंबा उपलब्ध असूनही मँगोलाच आवडतात. तर ह्याला तुम्ही काही नाही करू शकत. की फ्रेश हापूस आंबा कापलेला आहे, तरी नाही मला मँगोला असं म्हणणारी लोकं आहेत. होय, होय. सो जिथे प्रॉडक्ट आहे तिकडे त्याला गिऱ्हाईक आहे. सो यू हॅव टू जस्ट गो विथ इट, गो विथ द फ्लो. तुम्हाला काय करायचंय असं मला वाटतं. म्हणजे मी फक्त माझ्यापुरतं सांगते की मला माझा दगड नाही सोडायचा आहे. चांगलं काम आपण करत राहायचं. मला आमचे गुरुजी नेहमी सांगतात की तुम्हाला चांगलं काम दाखवल्याशिवाय हे ह्याच्यापेक्षा कसं चांगलं आहे हे कळणारच नाहीये. आणि समोरच्याला ठरवू देत. ते जर तुमचं काम खरंच चांगलं असेल तर ते समोरच्याला हलवल्याशिवाय राहत नाही. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला एक छोट्या छोट्या सिरियल मधला एक सीन त्याचा फिरतो, व्हायरल होतो. पण एक मोठ्या ऍक्टरचा सीन बघितल्यानंतर तुम्हाला ते नाही आठवत. कारण इम्प्रेशन आणि असर मध्ये फरक आहे. खरंय. इम्प्रेशन फार कमी वेळापुरतं असतं. तेवढ्यापुरतं इम्प्रेस तुम्ही करू शकता. पण असर करायला साधनाच लागते. असर करायला अभ्यास लागतो. असर करायला डेप्थ लागते. असर करायला सच्चाई लागते. असर करायला एक योग्य मार्ग लागतो. शास्त्र लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही असर नाही करू शकत. किंवा नैसर्गिकरित्या तुम्ही खूप चांगले असायला लागता. मला असं वाटतं की आता समजा 1 मिनिटाचं रील करतात. त्या 1 मिनिटाचं रील करणाऱ्या नर्तकाला 1.5 तासाची कॉन्सर्ट करायला सांगितली, त्याला नाही येणार आहे. बरोबर. 1.5 तासाच्या कॉन्सर्ट करणाऱ्या माणसाला 1 मिनिटाचं रील करता येणार आहे. सो कुठेतरी हे होईलच सिद्ध की ओके समजा केला 1 मिनिटाचं रील फेमस झाला, झाले आणि त्यांना आता त्यांची कॉन्सर्ट ठेवली, तिथे कळेल लोकांना. बरोबर. त्यामुळे ते तेवढ्या पुरतच आहे. जसं हल्ली सगळे गातात, हल्ली एक सीन करतात. अरे पण तुम्हाला त्या सगळ्या सिनेमाच्या सेटअपमध्ये 100 लोक सेटवर जेव्हा असतात, समोरचा माणूस डायलॉग म्हणत असतो, त्याच्याशी संधान बांधून जेव्हा तुम्हाला एक सीन करायचा असतो,
जी शूटिंगची वेळ ठरलेली असते, तुमची कम्फर्टेबल वेळ नाही, शूटिंगची वेळ ठरलेली असते. आज तुम्हाला हा सीन करायचा असतो आणि तेव्हा तुम्ही जेव्हा डिलिव्हर करता आणि मग त्याचा जेव्हा लोकांवर परिणाम होतो आणि मग जेव्हा फिल्म चालते त्याच्यानंतरचा तयार झालेला ऍक्टर आणि एक रील करून मस्त केलं ना त्यांनी, एवढंच होणं, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तो राहणार. आणि तो जमीन आसमानाचा फरक आहे याचा विश्वास आपल्याला असं वाटतं की त्यांना कळलं पाहिजे, की जे असं रील त्यांना कळलं पाहिजे की नाही आम्ही किती रियाज करून काम करतो. नाही, त्यांना कळणारच नाहीये. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही काय करताय. तुम्हाला तो कॉन्फिडन्स असला पाहिजे की नाही नाही हे हे हलूच शकत नाही. म्हणून मी म्हणते की माझा दगड, आपण आपला दगड सोडायचा नाही. मी नेहमी उदाहरण सांगते की स्वामी विवेकानंदांचा कन्याकुमारीचा पुतळा बघायला तुम्हाला उठून कन्याकुमारीला जावं लागतं. खरंय. ताजमहाल बघायला तुम्हाला उठून आग्र्याला जावं लागतं. ताजमहाल नाही आहेत तुमच्यापाशी. सो तुम्ही ठरवायचं की तुम्ही जर ताजमहाल बांधलात तर लोक तुमचा बघायला येतील. खरंय, खरंय. सो मला नुसता कांगावा किंवा चिडचिड ह्यानी हे काही होणार नाहीये. कारण जे व्हायचंय तो बदल होतच राहणार. तुम्ही चांगलेपणा टिकवणं, तुम्ही बरं चांगलं वाईट कोणी ठरवायचं? कोणाच्या डोळ्याला काय चांगलं वाटतं, कसं ठरवणार? बरोबर. मला असं वाटतं पण जे या क्षेत्रात खूप वर्ष काम करतात त्यांनी जबाबदार स्टेटमेंट्स केली पाहिजेत. त्यांनी एखादी गोष्ट बघून कशाला वा म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं, कशात आपण वाहवत जायचं. आपण एवढे वर्ष एक काम करून मिळवलेलं असतं ते 2 क्षणासाठी घालवायचं का? हे ज्याचं त्यांनी ठरवावं असं मला वाटतं.